नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कोकण मराठी साहित्य परिषद उरणकडून धवलारनीनाथ जीवनगौरव पुरस्काराने केले सन्मानित। आगरी, कोळी आणि कराडी या जातीमध्ये लग्नविधीत हळद आणि देवदेविकांचे विधी करण्याचे काम करणाऱ्या ज्या महिला ज्या गाणी गातात त्याला धवला आणि तो गाणी गाणारींना धवलारीण म्हणतात। त्या वृद्ध स्त्रियांना जीवनगौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला। हा सत्कार दर महिन्याच्या 17 तारखेला होणाऱ्या विमला तलाव उरण येथील मधुबन कट्ट्यावर ज्येष्ठ कवी संजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लेखिका शर्मिला गावंड, संपदा पाटील इत्यादींनी केला। विमला तलाव मधुबन कट्ट्यावर ज्येष्ठ नागरिक आणि रसिकांना कवी संमेलन आणि विविध उपक्रमातून आनंद देण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे आणि मधुबन कट्टा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, उरण कोकण मराठी साहित्य परिषद रायगड भूषण प्राध्यापक LB पाटील सर यांच्या मार्गदर्शनात प्रयत्न करत असतात। यावेळी 27 बालकवींना कवी संमेलनातून रसिकांपुढे आणले। तसेच तालुक्यातील करंजा येथील अनुबाई पांडुरंग ठाकूर, केळवणे येथील चंद्राबाई गणपत पाटील आणि कुंडेगावच्या कुसुम काशीनाथ पाटील या 3 वृद्ध धवलारणींना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी धवलारणींनी धवला गाऊन श्रोत्यांना आगळाच आनंद दिला। बालकवी अनुष शिवकर यांनी शिवगौरव गीत गाऊन प्रसन्न केले। अनामिका राम या बालकवित्रीने आणि अन्य बालकवींनी आपल्या स्वरचित कवितेने भारावून टाकले। उपक्रमांची वारी या गुणी शिक्षिका असलेल्या लेखिकेला आणि मेहनती शिक्षिका संपदा पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। तसेच दोहे लिहिणाऱ्या नग पाटील यांना रायगड भूषण प्राध्यापक LB पाटील यांच्या शुभ हस्ते गौरवण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना केणींनी केले। मका म्हात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, उरण।